काल भैरवचं दर्शन करून आम्ही निघालो उज्जैनच्या दर्शनाला. आता चाललो उज्जैनचं दर्शन घ्यायला. नंतर आम्हाला लक्षात रस्त्यात हत्ती भेटला. श्याम नावाचा हत्ती होता. त्याची विचारपूस केली, त्याला खाऊ दिला खायला. 28 वर्षाचा हत्ती आहेत. त्याला खाऊ दिला. नंतर आम्ही तिथून निघालो. तो खातच नव्हता, खाली टाक बोलायचा. मी घाबरायचो, मग खाली टाकलं. बघा आता बघा तो कसा खाईला खाली टाकून. हे बघा, हे बघा, त्याचं तोंड खूप मोठं आहे बघा. पटापट खातोय बघा, कसला खातोय बाबा तो. तो बोलला मला रोज का बोला इसको 800 किलो लगता है बोलते खाने के लिए. 800 किलो तो पंडित बोलत होता. त्याचा जो हत्ती आहे ना, तो बोलत होता 800 किलो रोज का लगता है बोले इसको खाने के लिए. आणि हाँ क्या उसका मैंने बोला हम थोड़ा भर देते. तर 1 किलो मी पण आपलं दोडके घेतले. दोडके नंतर आम्ही काढले फोटो बघा. आता जाताना आम्ही काढले फोटो कडून हार वगैरे घेतला. ही आमची ताई आहे. हार वगैरे देवाला हार दाखवला. हे बघा फूल दाखवलं देवाला. तिथून मग आम्ही निघालो पुढं. आपत्कालीन मार्ग बा लाईन. उज्जैनच्या दर्शनाला खूप लाईन होती. महाकालेश्वर दर्शनाला लाईन खूप होती. मग इथं आम्हाला नाही म्हटलं 2 तास दर्शनासाठी फक्त लागले. 2 तास. लाईन बघू शकता आपण किती मोठी आहे. हे बघा लाईन बघा किती मोठी आहे. या लाईन आम्ही अशा सगळ्या लाईन क्रॉस करून दर्शनापर्यंत पोचलो होतो. बाबा हालत खराब झाली होती बघा. तुम्ही फक्त लाईन बघा किती मित्रांनो. सोपं नाही काही करणं, म्हणजे सोपं नाही बघा लाईन. हे बघा पब्लिक, मुंग्यासारखी पब्लिक. आपल्या इकडचीच नाही, अखंड आपलं अखंड इंडियामधून पब्लिक येते. आम्ही महाकालेश्वरला काढले फोटो मंदिराच्या. नंतर परत आम्ही लाईनमध्ये लागलो. लाईन बघा किती मोठी आहेत. लाईन संपत नव्हते. आता आम्ही आलो मेन गाभाऱ्यामध्ये. हे मेन महाकालेश्वरचं मंदिर आहे. आपण बघू शकता लाईव्ह दर्शन. हे बघा महाकालेश्वरचं मेन मंदिर. हे बघा महाकालेश्वरचं मेन मंदिर. आता आम्ही निघालो पुढे. इथून व्हिडिओ पुढे निघालो. आता फोटो काढले बाहेर येऊन. हे बघा फोटो. आता मी दुसऱ्या ठिकाणी एक मंदिर होतं, त्या मंदिरासाठी निघालो होतो. त्या मंदिराचं नाव विसरलो मी. हे बघा पाणी चढवायचं होतं मला, पण त्या ब्राह्मणाने बोलला व्हिडिओ आतमध्ये अंदर माना आहे, व्हिडिओ निकालने केले. तर मी फक्त कार्तिकेश्वर महादेव मंदिर होते. कार्तिकेश्वर महादेव मंदिर. मग आतमध्ये गेलो बघा पाणी घेऊन. पाणीमध्ये आतमध्ये जात असताना त्यांनी मोबाईल बंद करायला सांगितला. हे बघा त्याला बोललो मी, बोलते नाही.